अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। हाय, कसे आहात? चला, आज आहे ना मी बनवणार आहे दुधी भोपळ्याची घावणं। चला लागूया तयारीला। आणि काय काय साहित्य लागतंय तेही बघून घ्या। दुधी भोपळ्याची घावणं बनवायला मला लागणार आहे दुध्या आणि गूळ लागणार आहे। तर गूळ मी पाण्यामध्ये भिजवून ठेवला होता, त्याचं पाणी तयार करून घ्यायचंय आणि गव्हाचं पीठ, मीठ आणि तेल। तर चला पुढची तयारी करूया। चला, आता हा दुध्याना मी अर्धा कट केलेला आहे, आपल्याला अर्धा लागेल आणि ह्याचं साल आधी काढून घ्यायचंय। चला, आता हा दुध्या साल काढून घेतले, ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आणि किसायला घ्यायचं। आता बारीक ही जी किसणी आहे बारीक, ह्याच्याने आपण किसून घ्यायचंय। आता बघा, हा आपला दुध्या किसून झालेला आहे। ह्याला आता भांड्यात आपल्याला घालून घ्यायचंय। किसताना बोटाला लागलं, होतच असं काम करताना काही ना काहीतरी लफडी। घाईघाईत काम केलं की कुठेतरी थोडीशी दुखापती होत असते। आता दुधा किसला ना, ह्याच्यामध्ये आपल्याला हा गूळ जो आपण वितळवत ठेवला होता ना, तर त्याला थोडंसं गाळून घ्यायचं, म्हणजे त्याच्यातला समजा कचरा असेल तर तो निघून जाईल। कधी कधी गुळामध्ये कचरा असतो, काड्या वगैरे अशा चिकटलेल्या असतात गुळाला, मग ते काढलं ना की बरं असतं, नाही तर ते जातंय बघा या पद्धतीने। हा दिसला कचरा, हा बघा, हा असा कचरा असतो, म्हणून तो गाळून घ्यायचा गुळ नेहमी। आता ह्याच्यात मला घालायचंय थोडासा अर्धा चमचा मीठ। तर एक चवी पुरेसं, म्हणजे अर्धा चमचाच असं नाही, पण एक चवी पुरेसं, म्हणजे एवढंच मीठ लावून घ्यायचं। हाय, हे बघा, त्याच्यामध्ये घातला गूळ, सगळा मिक्स करायचा। हा गूळ राहिला आहे, पण लागला तर आपण तोही घालूया। आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं ते हे गव्हाचं पीठ काढलेलं। आता हे ना आपल्याला सगळं नीट कालवून घ्यायचंय। ह्याच्यात लागलं तर आपण अजून घालायचं पीठ, पण आधी सगळं पहिले मिक्स करून घेते, बघू आपल्याला किती लागतंय। खूप अगदी घालून टाकलं ना पीठ तर मग आपलं काय गोडवा त्याचा कमी होणार, म्हणजे पुन्हा आपल्याला गूळ वाढवायला लागेल, म्हणजे ते वाढत वाढतच जाईल उगाचच। त्यामुळे आधी बघायचं कसं, मग लागलं तर थोडं थोडं पुन्हा घालता येईल आपल्याला। आणि असं आपण डोश्याचं बॅटर तयार करतो ना, त्या पद्धतीने त्याचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचंय। हे बघा, हे अशा पद्धतीने आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। आता याला आपल्याला तव्यावरती जसे आपण डोसे घालतो त्या पद्धतीनेच ही घावणं घालायचे। आपण घावण करतो नेहमी, काकडीचं घावण वगैरे, तसंच हे दुधाचं घावण आहे। चला सुरू करूया। चला, आता आपल्याला घावणं घालायचे। तवा गरम करायला ठेवते। तवा तापला की मग आपल्याला याच्यामध्ये घावणाची सुरुवात करायची। आता इकडे आपला हा तवा चांगला तापला ना की गॅस बारीक करायचा आहे आणि थोडंसं तेल घालून ना टिश्यू पेपरने आधी तव्याला सगळीकडे फिरवून घ्यायचं आपण, म्हणजे कुठेही आपलं ना घावण घातलेलं चिकटणार नाही। आणि आता एक घावण घालायचंय। आता ही घावणं ना आपल्याला अगदी बारीक मंद आचेवरच शिजवायची, गॅस मोठा नाही करायचा, नाहीतर लवकर लवकर ती करपतील। थोडंसं आपल्याला तेलही सोडून घ्यायचं वरती, म्हणजे मग
उलटल्यावरती तिथे तिथलाही भाग आपला चिकटणार नाही. ही दुधी म्हटलं ना की कसं असतं, सगळ्यांना दुधाची भाजी वगैरे आवडत नाही. म्हणजे दुध्या मोस्टली खूप लोक म्हणजे असं दुधी खात नाही, पण खरं तर दुधी हा अतिशय शरीरासाठी चांगला असतो आणि खावा. आणि जी लहान मुलांना पण दुधे आवडत नाही, मग अशा वेगवेगळ्या पद्धतीने प्रकारांनी केलं की मुलं आवडीने खातात. मग त्याप्रमाणे प्रमाणे भाज्याही तेवढ्या खाल्ल्या जातात. मग असे काही काही आयडिया लढवायच्या डोक्यात आणि मग काहीतरी आपण करायचं, म्हणजे मग मुलांना छान खाता येतं वेगवेगळ्या पद्धती. चला बघा, आपली ही दुधी भोपळ्याची घावणं तयार आहेत. आता ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला भरपूर असं छान तूप आणि तोंडाला चव यायला म्हणजे मिरचीचं लोणचं. तर तर हे असे दुधी भोपळ्याची घावणं तयार झालेली आहेत. तर चला बघा, माझ्या या पद्धतीने तुम्ही पण करून आणि कसे वाटलेत दुधी घावण्याची घावणं दुधी भोपळ्याची, तर ते मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ घेऊन मी लवकरच येत आहे. चला पुन्हा भेटूया आपण. बाय.